नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक के एल नवखरे आहे. माझे एक यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स. आपण सर्वजण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे, तसेच बेल आयकॉन बटन दाबावे, म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला येईल. या यूट्यूब चॅनलवर नोकरी संबंधी जाहिरात, तसेच स्पर्धा परीक्षेसंबंधी माहिती, महाराष्ट्रातील समाजसुधारक, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेसंबंधीच्या अभ्यासक्रम, तसेच स्पर्धा परीक्षेसंबंधित वेळोवेळी मी माहिती देत असतो. महाराष्ट्र राज्यात 3 लाख सरकारी पदं रिक्त आहेत व पुढील 2 वर्षात 1 लाख सरकारी पदं भरली जातील, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी विधानसभेत जाहीर केली. त्यामुळे आतापासूनच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करा. आपण माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. माझ्या या व्हिडिओला सर्वत्र शेअर करावे, लाईक करावे व कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कशा प्रकारची माहिती पाहिजे याविषयी लिहावे. चला तर आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय आहे चालू घडामोडी. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत भारताचे राष्ट्रपती यांचे नाव द्रौपदी मुर्मू आहेत. भारताचे राष्ट्रपती यांचे नाव द्रौपदी मुर्मू आहेत आणि हे 15वे राष्ट्रपती आहेत. भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्ण आहेत. भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्ण आहेत आणि हे 15वे उपराष्ट्रपती आहेत. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हे 15वे पंतप्रधान आहेत. भारताचे मुख्य सरन्यायाधीश सूर्यकांत आहेत आणि हे 53वे सरन्यायाधीश आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आहेत. लोकसभा सभागृह नेते नरेंद्र मोदी आहेत. लोकसभेचे सभागृहाचे नेते नरेंद्र मोदी आहेत. लोकसभेचा विरोधी पक्षनेता राहुल गांधी आहे. लोकसभेचे सचिव उत्पल कुमार सिंह आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्ण आहेत. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंग आहेत. राज्यसभेचे विरोधी पक्षनेता मल्लिकार्जुन खरगे आहेत. राज्यसभेचे सभागृह नेते जे.पी. नड्डा आहेत. राज्यसभा सचिव प्रमोद चंद्र मोदी आहेत. लोकपालचे अध्यक्ष अजय खानविलकर आहेत. महान्यायवादी आर व्यंकटरामणी आहेत. महालेखापाल संजय मूर्ती आहेत. महालेखा नियंत्रक कल्याणी हे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत. मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अजय कुमार आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व्ही. राम सुब्रमण्यम आहेत. राष्ट्रीय महिला हक्क आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर आहेत. केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष प्रवीण कुमार श्रीवास्तव आहेत. नीती आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र मोदी आहेत. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आहेत. राष्ट्रीय
अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर चे गव्हर्नर संजय मल्होत्रा आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रमुख श्रीवानसुल शेट्टी आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ यांचे प्रमुख रामकृष्णन चंदर आहेत. नाबार्ड बँकचे प्रमुख साजी केवी आहेत. सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे आहेत. सक्तवसुली संचालक ईडी यांचे संचालक नवीन पांडे आहेत. सक्तवसुली संचालक ईडी यांचे संचालक नवीन पांडे आहेत. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडी आहेत. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडी आहेत. 8वा वेतन आयोग यांचे अध्यक्ष रंजना देसाई आहेत. 8वा वेतन आयोग यांचे अध्यक्ष रंजना देसाई आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आहेत. सीडीएस संरक्षण प्रमुख म्हणून अनिल चव्हाण आहेत. भूदल लष्कर प्रमुख उपेंद्र त्रिवेदी आहेत. भूदल लष्कर उपप्रमुख पुष्पेंद्र सिंग आहेत. नौदल लष्कर प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी आहेत. नौदल लष्कर उपप्रमुख संजय वात्स्ययन आहेत. वायुदल लष्कर प्रमुख अमरप्रीत सिंग आहेत. वायुदल लष्कर उपप्रमुख नर्मदेश्वर तिवारी आहेत. वायुदल लष्कर उपप्रमुख नर्मदेश्वर तिवारी आहेत. अशा रीतीने आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या चालू घडामोडी अनेक प्रश्न येत असतात त्याविषयी माहिती पाहिलेली आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल सविस्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. तसेच ग्रामीण व शहरी भागातील मुलांपर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद.